आत यावं का जी? रंगा आत ये. जीव तुमच्याकरता सांगावा आहे बानूचा. काय झालं? म्हणजे मला कळना झालंय कसं सांगावं. म्हणजे तुम्ही माझ्यावर रागवू नका जी. प्रस्तावना खूप झाली. बानूचा सांगावा आहे का? बानू चंदनपुरीला चालले. म्हणजे आम्ही समधी चाललोय. पण बानूला हा असा निर्णय घ्यायचं कारण काय? आता हे काय मला सांगितलं नाही तिनं. तिचे वडील इथून गेल्यानंतर हा निर्णय झाला आहे का? वय वय म्हणजे तसं रातच्यालाच ती ठरलं. काय करायचं? नसेल तिला राहायचं तर काय करणार? जाऊ द्या. रंगा, जोपर्यंत माझा कोणताही संदेश येत नाही तोपर्यंत बानूला सांगायचं की जेजुरी सोडून जाऊ नये. जी येतो मी. बानू असं का वागते आहे? देवा, राज्यसभेची काही कार्य तसंच पुढील कामकाजाविषयी चर्चा करायची या उद्देशाने आम्ही इथे आलो आहोत. राज्यकारभाराची कार्य तर होतच राहतील, परंतु या क्षणी मात्र एक निराश प्रश्न समोर आला आहे. नवीन कोणती समस्या तर उद्भवली नाही ना? होय देवी, बानूचा संदेश आला होता. ती चंदनपुरीला जायचा विचार करते आहे. देवा, ही तर गंभीर समस्या आहे. जे होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील होतो. नेमकं तेच होत आहे. होय माधवा, बानूने हा निर्णय घेतलाय खरा, परंतु हा निर्णय तिने या क्षणी घ्यायला नको होता. मला असं वाटतं की म्हाळसा देवींनी तिच्याशी कठोरपणे वागायचं ठरवलं, त्यामुळे तिने असा निर्णय घेतला असावा. अर्थात ह्यामागे म्हाळसा देवींची काय भूमिका आहे हे तिला निश्चितच कळणार नाही. हो देवी, पण आता हा मोठा प्रश्न उद्भवला आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.